तर मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. भारतात पहिला शिक्षक दिन कधी साजरा करण्यात आला? आणि पर्याय आहेत: ए 1962, बी 1972, सी 1965, डी 1975. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए 1962. भारतात पहिला शिक्षक दिन 1962 साली साजरा करण्यात आला. आपला पुढील प्रश्न आहे: शिक्षक दिनी कोणत्या महापुरुषाचा वाढदिवस आहे? आणि पर्याय आहेत: ए जवाहरलाल नेहरू, बी इंदिरा गांधी, सी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डी यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. शिक्षक दिनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन या महापुरुषांचा वाढदिवस आहे. आपला पुढील प्रश्न आहे: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 1931 मध्ये कोणत्या विद्यापीठाचे कुलगुरू बनले? आणि पर्याय आहेत: ए म्हैसूर विद्यापीठ, बी आंध्र विद्यापीठ, सी कर्नाटक विद्यापीठ, डी वरीलपैकी कोणतेही नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी आंध्र विद्यापीठ. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 1931 मध्ये आंध्र विद्यापीठ या विद्यापीठाचे कुलगुरू बनले. आपला पुढील प्रश्न आहे: आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आणि पर्याय आहेत: ए 14 नोव्हेंबर, बी 5 ऑक्टोबर, सी 5 सप्टेंबर, डी 5 डिसेंबर. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी 5 ऑक्टोबर. आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन 5 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. आपला पुढील प्रश्न आहे: डॉ. राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती कधी झाले? आणि पर्याय आहेत: ए 1952, बी 1962, सी 1972, डी 1982. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी 1962. डॉ. राधाकृष्णन 1962 मध्ये भारताचे राष्ट्रपती झाले. आपला पुढील प्रश्न आहे: भगवान श्रीकृष्णाचे शिक्षक कोण होते? आणि पर्याय आहेत: ए द्रोणाचार्य, बी सांदीपनी मुनी, सी ऋषी वशिष्ठ, डी गर्गा मुनी. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी सांदीपनी मुनी. भगवान श्रीकृष्णाचे शिक्षक सांदीपनी मुनी हे होते. आपला पुढील प्रश्न आहे: डॉ. राधाकृष्णन यांनी पदव्युत्तर शिक्षण कोणत्या विषयात केले? आणि पर्याय आहेत: ए विज्ञान, बी समाजशास्त्र, सी इतिहास, डी तत्त्वज्ञान. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी तत्त्वज्ञान. डॉ. राधाकृष्णन यांनी तत्त्वज्ञान या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. आपला पुढील प्रश्न आहे: डॉ. एस. राधाकृष्णन यांना कोणता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले? आणि पर्याय आहेत: ए भारतरत्न, बी पद्मभूषण, सी पद्मविभूषण, डी देशरत्न. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए भारतरत्न. डॉ. एस. राधाकृष्णन यांना 1954 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले. आपला पुढील प्रश्न आहे: कोणत्या देशाने सर्वप्रथम शिक्षक दिन साजरा केला? आणि पर्याय आहेत:
ए. ब्राझील, बी. USA, सी. चीन, डी. ऑस्ट्रेलिया. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. चीन. चीन या देशाने सर्वप्रथम शिक्षक दिन साजरा केला. आपला पुढील प्रश्न आहे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी किती वेळा भारताचे उपराष्ट्रपती म्हणून काम केले? आणि पर्याय आहे ए. 1, बी. 2, सी. 3, डी. 4. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. 2. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 2 वेळा भारताचे उपराष्ट्रपती म्हणून काम केले आहे. आपला पुढील प्रश्न आहे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? आणि पर्याय आहेत ए. 1880, बी. 1888, सी. 1898, डी. 1900. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. 1888. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 1888 या वर्षी झाला. आपला पुढील प्रश्न आहे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जन्मस्थान कोणते होते? आणि पर्याय आहेत ए. नवी दिल्ली, बी. मुंबई, सी. कोलकाता, डी. तिरुट्टानी. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. तिरुट्टानी. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जन्मस्थान तिरुट्टानी हे होते. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.